दिशा सालियान प्रकरणात कितीही मविया सरकारनं साफसफाईचा प्रयत्न केला असेल तरी आदित्य ठाकरेंना वाचवू शकत नाही, अशी जोरदार टीका निलेश राणे यांनी केली आहे। इन्होंने बॉडी डिस्पोज कर दी, 70 दिन सीबीआई को आने नहीं दिया। इनकी यहाँ पे सरकार थी, सारी साफ सफाई हो गई। डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस ये भी अभी एक क्रिमिनल ऑफेंस है। अभी जो उस रिपोर्ट में आएगा, पहले तो उस दिन के सीडीआर रिपोर्ट चेक होने चाहिए। दिशा सालियान उस रात को घर कैसे आई, सिर्फ ये भी अगर पता चल गया ना देश को, ये पूरा केस उलट जाएगा। उसके बाद आपको मालूम है सुप्रीम कोर्ट में किसका नाम लिया गया है, कौन थे मंत्री वो टाइम पे, जिनका नाम क्लियर कट सुप्रीम कोर्ट में लिया गया है। अभी तो एसआईटी जो रिपोर्ट निकालेगी वो निकालेगी, पर अभी पुलिस का काम ये है कि जो दिशा सालियान के फादर ने जो नाम बताए हैं उनको पहले हिरासत में लिया जाए, उनको अरेस्ट किया जाए और वहां से इन्व्हेस्टिगेशन सुरू हो। एसआयटीची स्थापना झाली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी। निलेशजी, या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे की गिरफ्तारी, जिनका नाम ये केस में है उनकी सारी उन सारों की गिरफ्तारी होनी चाहिए। इनका नाम तो सबसे पहले आया है। नाही, निलेशजी, पण महायुती सरकार जेव्हा अस्तित्वात आलं, एसआयटी स्थापन केली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, पण या एसआयटी मधून काही म्हणजे निष्पन्न यासाठी नाही, कारण अधिकाऱ्यांच्याच बदल्या झाल्या। बघा, तुम्हाला लक्षात असेल, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 70 दिवस सीबीआयला एंट्रीज दिली नव्हती। सीबीआयला एंट्री ही सुप्रीम कोर्टाने दिली, महाराष्ट्र सरकारने तेव्हा दिली नव्हती। पॉईंट नंबर 1। पॉईंट नंबर 2, 70 दिवसामध्ये सरकार ह्यांचं, पोलीस यंत्रणा ह्यांच्याकडे होती, कुठलं एव्हिडन्स ह्यांनी ठेवलं असेल? आता डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हा पण एक क्लॉज आहेच ना, आणि म्हणून किती जरी हे लोकांनी साफसफाई करायचा प्रयत्न केला असेल तरी हे लोक आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील या केसमध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाहीत, कारण का ही स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे। अहो, त्यांच्या सतीश सालियांच्या आजच्या ॲफिडेव्हिटमध्येच तुम्ही वाचा ना काय लिहिलं आहे। पहिल्याच क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे, बॉडी 14व्या माळ्यावरून खाली पडली, बॉडीवर एकही मार्क नाही। असं काय होतं की तुम्हाला बॉडी डिस्पोज करावी लागली लगेच? असं काय होतं? एवढी काय अर्जन्सी होती? फॉरेन्सिक लॅबमध्ये का बॉडीला नेलं नाही? आता जे काय एव्हिडन्स तुम्ही फॉरेन्सिक दाखवताय, आम्हाला काय माहीत ते खरोखरच दिशा सालियांचं आहे की नाही? हे सगळे विषय आजचे नाही आहेत साहेब। हे आम्ही सगळे 8 जून 2020ला दिशा सालियान गेली, आम्ही 9 जूनपासून हे प्रश्न विचारतोय। एसआयटी स्थापन झाली 2022ला, आणि म्हणून लवकरात लवकर, मी सभागृहात नव्हतो, मी सभागृहाची चर्चा ऐकली, मी सभागृहात देखील मागणी करणार आहे, एसआयटीने लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा। पण जे आम्ही म्हणतोय की त्या 70 दिवसामध्ये साफसफाई काय काय केली, डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स काय काय आहे, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे, हे सगळं, आणि सीडीआर रिपोर्ट, फक्त सीडीआर रिपोर्ट साहेब बाहेर पडला ते हे जे कोण आहेत ना, त्या काळातले जे मंत्री होते पहिले आतमध्ये जातील, त्यांना जावंच लागेल, कारण का कायदा आहे तो। 3 वर्ष झालं तुमचं सरकार आहे असा आरोप विरोधक करतायत। लक्षात घ्या, फॅमिली ब्लड रिलेशन जेव्हा स्वतःहून ॲफिडेव्हिट देतं, बाहेरून तुम्ही किती जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी त्याला पॉलिटिकल अँगल दिला जातो। आता स्वतः फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे, स्वतः वडील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, आणि म्हणून आता त्या विषयाला वेटेज जास्त आहे, आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने जाईल असं मला वाटतं। आता एक शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की खऱ्या अर्थानं आता दिशा सालियांच्या फॅमिलीवर दबाव हा राजकीय आहे। मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। त्यांनी खरं तर ते ॲफिडेव्हिट वाचलंच नाही, 260 पानांचं जे आहे ते। त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये पण म्हटलंय, पूर्वी माझ्यावर दबाव होता, आता मी कुठल्याही दबावाखाली नाही, असं त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलंय। म्हणून हे कोण अडाणी कोण आहेत ना युबीटी मधले, त्यांनी अगोदर त्यांची ॲफिडेव्हिट वाचावी। आदित्य ठाकरे असं म्हणतात की 5 वर्ष गेले मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, या प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, आदित्य ठाकरे म्हणतात ते जे काय असेल ते आम्ही कोर्टात बघू। अरे, तुला काय लायसन्स आहे का मर्डर करायचं? महाराष्ट्रामध्ये कोण आहे तू? लायसन्स आहे का तुझ्याकडे? जो नागडानाच आदित्य ठाकरेंनी त्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो केला होता ना, ती भरपाई करावी लागणार, इकडेच ह्याच जन्मात करावी लागणार। महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही।
हे काय फालतूगिरी आहे? तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय? आम्ही करू देणार नाही. निलेशजी, पण त्या काळात असं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, राणे साहेबांनाही मालवणी पोलिसांनी स्टेटमेंटसाठी बोलवलं होतं. हो, तर नाही, म्हणजे मी त्यावेळेस तुम्हाला सांगतो, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. जर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे, जर कुठला आरोपी रेप केसमध्ये, मर्डर केसमध्ये आहे, पहिलं त्या आरोपीला अटक करावं लागतं. हा तर डायरेक्ट नाव घेतलंय नातेवाईकांनी, वडिलांनी नाव घेतलंय, त्याला तर आतमध्ये घेतलाच पाहिजे. नाही, पण त्यातही आदित्य यांचं असं म्हणणं आहे की अजूनही कुठला गुन्हा नोंद झालेला नाही. प्रत्यक्षदर्शी नाहीये, त्यामुळे याचा सखोल तपास व्हावा आणि नंतर पुढे ती कारवाई व्हावी असं ऐकून घ्या. इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून त्यांना इंट्रॉगेशनला तर बोलवावं लागेल. नावं आली आहेत तर इंट्रॉगेशनला बोलवावं लागेल. आमचं तर जेव्हा FIR मध्ये नाव सुद्धा नव्हतं ना, तेव्हा पण इंट्रॉगेशनला बोलवलं होतं साहेब. लक्षात घ्या, ह्यांचं तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आज नाही नाव घेतलंय, 2020 मध्येच नाव घेतलेलं आहे. म्हणून आपण लक्षात घ्या, हे साधं सोपं एवढं नाहीये. त्यांनी किती जरी कव्हर करायचा प्रयत्न केला, ह्याच्यातून कोणी आरोपी वाचणार नाही. त्यांना जेल होणार म्हणजे होणार 100%. सुप्रीम कोर्टचा दाखला देत आहे, त्या प्रकारे गृहमंत्री तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत. मग आता SIT आहेच ना त्याच्यावर. मी तुम्हाला काय सांगतोय साहेब, वडिलांनी आज त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, इंटरव्हीन केलेला आहे. आता ब्लड रिलेशन जेव्हा इंटरव्हीन करतं तेव्हा त्या विषयाला वेटेज जास्त येतो. आम्ही ह्याच गोष्टीची वाट बघत होतो, कारण का बाहेरून आम्ही काही जरी केलं तरी ते पॉलिटिकल केलं असं त्याचा अर्थ होतो. पण आज वडील आलेत म्हणून त्याला वेटेज वेगळं आहे. उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का? 100% नारायण राणेंशी बातचीत झालेली होती का? कारण ते मला माहित नाही, पण उद्धव ठाकरे हे 100% तेव्हा हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत होता. अहो सिंपल आहे ना, तेव्हा आयोग कोण होता? सचिन वाझे. केसमध्ये कोण होता? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे होता. त्याच्यातूनच आलं सगळं. छत्रपती शिवशंभूबद्दल अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय. यानंतर सध्या फरार असलेल्या प्रशांत कोरटकरचा शोध जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस घेत आहेत. कोरटकरने याआधीच आपला मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला असला तरी त्यातील सर्व डेटा डिलीट करण्यात आलाय. त्यामुळे कोरटकरने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय असे म्हणत त्याच्यावरील गुन्ह्यात आणखी एक कलम वाढवण्यासाठी इंद्रजित सावंत आणि शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिलंय. आता भेट घेतलेली आहे, नेमकं काय अर्ज दिलेला आहे? आपण सगळ्यांनी जो काही आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांचा जो काही जामीन अर्ज फेटाळला गेला, त्या दिवशी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी फिर्यादीच्या वतीने आर्ग्युमेंट केले. त्यावेळेला जे आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल आणि त्यांचं सिम कार्ड जेव्हा म्हणजे ते जमा केलं पोलीस स्टेशनला, त्यावेळी त्यांनी तो डेटा सगळा इरेज केला होता. आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारे त्यांनी पुरावा नष्ट केला आणि हा एक गंभीर स्वरूपाचाच गुन्हा आहे की पोलिसांना कोऑपरेट करण्याऐवजी त्यांनी त्यांचा तो डेटा इरेज केलेला आहे. तर आज आम्ही इंद्रजित सावंत सरांच्या वतीने 241 BNS या कलमाने त्याला वाढीव कलम लावण्यात यावं म्हणून अर्ज केलेला आहे. तो पुरावा नष्ट केल्याबद्दलचा गुन्हा नोंद करावा म्हणून मागणी अर्ज आम्ही दिलाय. PI साहेबांनी ऑलरेडी त्या विषयावर कारवाई करतो म्हणून सांगितलंय. आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे वारंवार तो पळापळी करत आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो की त्वरित त्यांना अटक करावी आणि पुढची कारवाई करावी. एकूण तपासामुळे आपण समाधानी आहात? पोलीस दल ज्या पद्धतीनं काम करतंय, म्हणजे कोल्हापूर पोलीस दल ज्या पद्धतीनं ते काम करतंय त्याच्याबद्दल समाधानी आहे. पण हा इतका चिल्लर माणूस अजूनपर्यंत सापडत कसा नाही याच्याविषयीच्या शंका सुद्धा मनामध्ये आहे. पोलिसांकडे मागणी तर केली, पोलिसांचं म्हणणं त्यावर काय त्यांनी आम्ही जे काही अर्ज केलाय तो योग्य आहे असं आमच्या वकिलांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते गुन्हा नोंद करतील असं सांगितलं. शासनाकडून परमिट रूम मधील मद्य विक्रीवर
10% व्याज टॅक्समध्ये तर परमिट रूम परताना 2025-26 नूतनीकरण शुल्कात 15% वाढ करण्यात आली. शासनानं केलेल्या दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनेच्या वतीनं आज बंद पुकारण्यात आलाय. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. या बंदमध्ये जिल्हाभरातील जवळपास 600 पेक्षा अधिक व्यावसायिक सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्र व्हॅट टॅक्स धोरणाचा निषेध नोंदवत दरवर्षी वाढणारा परवाना नूतनीकरण शुल्क रद्द करा, मद्य निर्मितीवर टॅक्स लागू करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे. संप पुकारण्यामागचं नेमकं कारण काय आणि तुमच्या मागण्या काय? दोन गोष्टी आहेत आमच्या, की जी लायसन्स फी दरवर्षी 10% सरकार वाढवत आलेलं आहे इतक्या वर्षापर्यंत, यावर्षी त्यांनी 15% वाढवलेली आहे, तर ती 5% त्यांनी कमी करण्यात यावी, तो एक मुद्दा आहे आमचा. कारण की 10% फीज वाढू शकते हे हायकोर्टाचेच ऑर्डर्स आहेत. आणि दुसरा राहिलेला प्रश्न वनचा आणखी एक आहे की वॅट जे पहिले 0% होतं खूप वर्षापासून, ते गेले 6-7 वर्षापूर्वी 5% करण्यात आलं होतं आणि नोव्हेंबर 23 त्यांनी 5 ते 10% केलं, जे की आम्ही कस्टमरकडनं घेऊन गव्हर्नमेंटला पे करत असतं. पण लोकांमध्ये एवढी अवेअरनेस नाही आहे. जसं GST लोक सामान्य माणसं विरोध करतात, तसं वॅटला पण विरोध करतात. ते देत नाही म्हणतो आम्ही शेवटी, आणि आमच्या मार्जिनमधनं ते भरतोय सध्या गव्हर्नमेंटला, ज्याच्यामुळे आमचं मार्जिन खूप झिरो कमी झालेलं आहे आणि आम्ही लायसन्स रिन्यू करू नाही शकत किंवा सर्वाईव्ह होऊ शकत नाही. त्याच्यामुळे निषेध म्हणून आम्ही बंद ठेवला आजच्या, की सरकारने जागा व्हावं आणि आमच्या 2 मागण्या मान्य कराव्या. आणि जी वॅट लावते 10%, आमचं म्हणणं आहे की तुम्ही 90% म्हणजे 100%मध्ये 90% लोक दारू वाईनच्या भरतून घेतात, जे की FL2 आहे, आणि परमिट रूममध्ये फक्त हार्डली 5% लिकर सेल होतो. तर तुम्ही 10% लोकांकडनं तुम्ही जे 10% टॅक्स घेता, तुम्ही तो फर्स्ट पॉईंटला जर घेतला 0.5%, 0.25%, तर याच्यापेक्षा मल्टिपलमध्ये त्यांना रेव्हेन्यू जास्त मिळेल. फर्स्ट पॉईंटला मिळेल, दारू विकायच्या पहिले मिळेल. 90% वाईन शॉपवरतून सेल जो होतो त्याला वॅट लागत नाही, वॅट वसूल केला जात नाही, आणि फक्त 10% लिकर सेलमधून वॅट जमा केला जातो. असं संपूर्ण सुरू आहे, याच्यामध्ये किती बाग चालक यांचा संप? 100%. औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 650 लायसन्स आहे, त्यापैकी शहरामध्ये 250 ते 350 लायसन्स आहे. आज सगळे बंद आहे, आज कोणी व्यवहार करणार नाहीये, आणि शासनाला हे कळेल, ऑनलाईन पद्धत असते रोजच्या सेलची, त्यांना कळेल की आज परमिटमधून सेल झालेला नाहीये. संपाची मर्यादा किती असते? जवळपास पूर्ण राज्यामध्ये 12 ते 15 माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत लोकांनी बंद पुकारलेला आहे, ज्याच्यामध्ये काही लोकांनी फुल डे ठेवलेला आहे, काही लोकांनी सकाळी 11 ते 5 ठेवलेला आहे. किती वाजेपर्यंत बंद आहे? 5 वाजेपर्यंत. जसं संभाजीनगर शहर 5 पर्यंत बंद आहे, बाकी काही जिल्हे पूर्ण दिवस बंद आहे. तुमचं नाव आणि परिचय? शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल्स अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील MSEB चौक ते आळसना गाव या रस्त्याच्या बांधकामाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली, मात्र अद्यापपर्यंत हे काम असल्यानं रस्त्याची चाळणी झालेली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. रस्त्याचं काम तात्काळ सुरू व्हावं यासाठी आज माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात आळसना येथील गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका कार्यालयावर धडकले. वर्षभरापूर्वी उद्घाटन होऊन शेगाव आळसना या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कंत्राटदाराने रस्त्याचे दोन्ही बाजू खोदूनही टाकले, मात्र काम बंद पडलं. आता वर्षभराचा कालावधी उलटला तरी काम होत नसल्यानं आणि या रस्त्यावर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्यानं, याशिवाय दिवसेंदिवस अपघात वाढत चालल्यानं त्रस्त होऊन आळसना येथील गावकरी या रस्त्यावर राहणारे नागरिक माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती धडकले. आज आम्ही आळसण्यावरून रस्त्याचं जे काम अर्धवट राहिलेलं आहे, शेगाव आळसना रस्ता, त्यासाठी इथं निवेदन देण्यासाठी रेस्ट हाऊसला आलो होतो. जवळपास 1.5 वर्ष झालं रस्त्याच्या कामाचं उद्घाटन सन्माननीय आमदार संजूभाऊ कुटे यांच्या अंतर्गत ते झालेलं आहे. आणि उद्घाटन झाल्यानंतर थोडी कामाला सुरुवात झाली होती. 2 बाजू त्यांनी खोदल्यात आणि त्याचं भरतीसुद्धा 2 बाजूला टाकली होती. पण काही ड्रेनेजचे कामं राहिलं म्हणे, भूमिगत गटाराचं काम, त्यामुळे कदाचित ते काम थांबलेलं होतं. आणि ते आम्हाला अशी अपेक्षा होती की 1 महिन्या 2 महिन्यात ते कामाला सुरुवात करतील, परंतु 1.5 वर्ष झालं आज त्या रस्त्याची फारच हालाकीची परिस्थिती झालेली आहे, किंवा रस्ता फार खराब झालेला आहे.
आणि आम्ही निवेदन देऊन थकलो बरेच वेळा आम्ही परंतु आजही आम्हाला समाधानी आमची त्यांच्या उत्तरात झालेली नाही. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की आळसना शेगाव रस्त्याचं काम लवकरात करण्यात यावं आणि अति खिडखिड तो रस्ता झालेला आहे. दोन्हीकडच्या बाजू त्यांनी खोदल्या, तयार केल्या. अशी अपेक्षा होती की फार लवकर ते काम सुरू होईल, पण ते 1.5 वर्षापासून काम खोळंबलेलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की ताबडतोब ते काम व्हावं, अन्यथा आम्ही आळसना आणि त्या रस्त्यावरचे काही जे लोक आत रहिवासी आम्ही आंदोलन करणार आहोत, यात काही शंका नाही. इमॅजिका पार्कने शासन निर्णयानुसार शालेय सहली कायमच्या बंद कराव्या, अन्यथा मनसेचा दणका मिळेल असं आवाहन यावेळी गजानन काळे यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिकेने 25 फेब्रुवारीला खोपोली येथल्या इमॅजिका वर्ल्ड या ठिकाणी 2017चा शासन निर्णयाला बगल देऊन सहल आयोजित केली होती. त्यात एक 13 वर्षीय आयुष सिंगचा मृत्यू झाला. या संदर्भात महानगरपालिकेला आम्ही जाब विचारलाच आहे आणि आज इमॅजिका वर्ल्डला नवी मुंबई आणि रायगड मनसे मिळून आपण एक निवेदन दिलेलं आहे. अत्यंत शांततेने आम्ही आज हे निवेदन दिलेलं असलं तरी यापुढे खाजगी शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा झेडपीच्या शाळा असतील, कुठल्याही शाळेची शैक्षणिक सहल इथे आयोजित करू नये असा इशारा वजा विनंती आम्ही आज यांना केलेली आहे. माझे इथले कलेक्टर असतील, पोलीस SP असतील, तहसीलदार असतील यांना सुद्धा विनंती आहे, 2017चा शालेय शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम आपलं सुद्धा आहे. आम्ही सुद्धा आपल्याला पत्र देणार आहोत, पण याच्या मृत्यूला सर्वस्वी महानगरपालिका आणि इमॅजिका वर्ल्ड हेच जबाबदार आहे. यापुढे जर कुठली शैक्षणिक सहल आली तर इमॅजिका वर्ल्डला मनसे स्टाईल दणका दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही, एवढा सुद्धा इशारा निश्चित देतो. नवी मुंबईतील APMC बाजारात विविध ठिकाणाहून पालेभाज्या दाखल होत आहेत. मात्र गरमीच्या हंगामात मटर महागलेत. तब्बल 10 रुपयांनी मटर महाग झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. काही दिवसांपूर्वी 30 रुपयांनी मिळणारा मटर आता 40 ते 45 रुपयांनी मिळतोय. त्यामुळे ग्राहक जास्त खरेदी करताना दिसत नाही. मात्र यामध्ये व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पुढील काही दिवस दर असेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. सर मटर का क्या रेट है फिलहाल? अभी 40-44। पहले क्या रेट था? पहले था 32-36। अभी मार्केट में मटर की मांग कैसी, ग्राहक आ रही कि नहीं? मांग कैसी है, ग्राहक आ रहे कि नहीं? आ रहे हैं 100 रुपया मांग रहे हैं, 80 मांग रहे हैं, 90 मांग रहे हैं। तो आपको 80 में नहीं पड़ते हैं, तो आने अभी महंगा होगा क्यों ऐसा भी रेट? मटर कम हो जाएगा ना, बाजार में माल कम आ रहा है कि ज्यादा कम आ रहा है। पहले कितना आ रहा था? पहले बहुत आ रहा था, अभी कम है। गर्मी की वजह से गर्मी की वजह से कुछ इफेक्ट पड़ा है क्या? हाँ, सूख रहा है। आपका नाम? राधेश्याम गुप्ता। आज KDMC आयुक्तांनी 3,300 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही कर दरवाढ नसल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. तर या अर्थसंकल्पात शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा, उद्यान व इतर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तरतूद केली आहे. कल्याण डोंबिवली शहरात विविध रस्ते व फुलांचे काम सुरू आहेत. त्याला गती देण्यासाठी विविध उपाययोजना बजेटच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी ई-गव्हर्नन्सवरती भर देखील देण्यात आल्यानं आयुक्त इंदुराणी जाखड यांनी म्हटलंय. आपण 3361 कोटीचा बजेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आज सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा आणि उद्यान व इतर नागरिक सोयी सुविधा जी आहे त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ऑलरेडी आपल्या वेगवेगळ्या रस्त्या, पुलाचं मेजर प्रोजेक्टचं काम सुरू आहे. त्याला गती देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना आपण बजेटमध्ये केलेली आहे आणि नागरिकांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका जास्त सिटीजन फ्रेंडली होईल या अनुषंगाने आपण ई-गव्हर्नन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर या बजेट अंतर्गत भर दिलेला आहे. आपण यावर्षी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत कलेक्शन अँड ट्रान्सपोर्ट साठी सर्व्हिस बेसिसवर आपण एक मॉड्यूल इंटिग्रेटेड तयार केलेला आहे. त्यामध्ये अत्याधुनिक व्हेकल्स, स्ट्रीट स्वीपिंगसाठी पॉवर स्वीपर्स, बुक लोडर्स आणि मॅनपॉवर तसेच डिजिटल पद्धतीने तक्रारीचं निवारण असा एक इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन तयार केलेला आहे.
आणि ते आपला एप्रिल अंती आपल्याकडे सुरू होणार आहे. उत्पन्न आणि खर्चात काही सूट आहे, ती कशी भरून आपल्याकडे 3361.25 कोटीचा जमा, तसेच 3361 कोटीचा खर्च आपण आपल्या बजेटमध्ये समोर मांडला आहे. आणि उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न आपण यावर्षी उचललेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जे आपल्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या, त्यांचं सर्वेक्षण करून अंडर असेस आणि अनअसेस या प्रॉपर्टीचा शोध घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन करतोय. सोबतच आपल्या जे महानगरपालिकेच्या मालमत्ता आहे त्यांची योग्य विल्हेवाट लावून जे आपण ऑक्शन करू शकतो ते ऑक्शन करून मॉनिटाईज करतोय. यासोबतच जे लीजवर दिलेले आहे, ज्यांची लीज संपलेली आहे, या सर्वांची मॅनेजमेंटसाठी आपण एस्टेट मॅनेजमेंट मॉड्यूल यावर्षीपासून कार्यान्वित करतोय, जेणेकरून या सर्व सिस्टममधनं आपल्या जे मालमत्ता विभाग आहे त्याचा उत्पन्न वाढेल. करवाढ केली करवाढ ना करण्याचा निर्णय आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये घेतलेला आहे. आपला ऑलरेडी एक प्रकल्प सुरू आहे जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नॉर्मप्रमाणे आपला सध्याचा जो प्रॉपर्टी टॅक्स सिस्टम आहे त्याला कॅपिटल व्हॅल्यू बेस्ड, जसं की बृहन्मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आहे, त्याच्यावर नेऊन जाण्यासाठी आपण सल्लागाराची नियुक्ती केलेली आहे. हे सगळं करत असताना आपण याची काळजी घेणार आहोत की आज रोजी जो टॅक्स नागरिकांना पे करावा लागतंय त्याच्यापेक्षा फार मोठा वाटा त्यांच्यावर येणार नाही. पण सोबतच जे रॅशनलायझेशन आहे प्रॉपर्टी टॅक्समध्ये ते येऊन जाईल. हे सगळं झाल्यानंतर जे टॅक्स लावणं आणि टॅक्स लोकांसाठी समजून घेणं सोपं होणार आहे आणि निश्चितपणे यातून लॉंग टर्ममध्ये महानगरपालिकेला उत्पन्नात वाढ मिळणार आहे. यामुळे करवाढ ना करता आपण या सिस्टमवर जाण्याच्या अनुषंगाने कारवाई पुढच्या वर्षापासून करणार आहोत. मॅडम, आपण बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेनं आज 1 दिवसाचा संप पुकारलाय. आज संपाची मुख्य मागणी आहे ती म्हणजे बँकेत सर्व वर्गांमध्ये भरती होणं. हा एक कळीचा मुद्दा घेऊन आज कर्मचारी रस्त्यावर उतरलेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या साफसफाईसाठी एकही कामासाठी शिपाई नाहीये. त्या ठिकाणी ऑफिसला स्वतः पैसे देऊन काम करून घ्यावे लागत आहे. तसेच 700 शाखांमध्ये शिपाई नाहीयेत आणि 2500 शाखांमध्ये एकही सफाई कर्मचारी नाहीये. त्यामुळे 300 शाखांमध्ये एकही क्लर्क नाही. तर या सर्व कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे हे देखील मागणी करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना प्रतिनिधित्व कोणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कोणी जावं हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही देखील मागणी कर्मचाऱ्यांनी केली. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन या महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेने 20 मार्च बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. या संपाची मुख्य मागणी जी आहे ती बँकेमध्ये सर्व संवर्गामध्ये भरती होणे हा एक कळीची मुद्दा घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. आपणा सर्वांना माहितीच आहे की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2500 शाखांपैकी 300 शाखांमध्ये सध्या एकही क्लर्क काम नाही आहे. त्या ठिकाणी ऑफिसरला कॅशमध्ये बसून क्लरिकलचं काम करून घेण्यात येत आहे. तसेच 700 शाखांमध्ये शिपाई नाही आहे आणि 2500 शाखांमध्ये सर्व शाखांमध्ये या भारतभरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रातल्या एकही सफाई कर्मचारी नाही आहे. जे काही सफाई कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंगची काम करत आहेत. तर या सर्व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे ही देखील आमची एक मागणी आहे. तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राईट टू रिप्रेझेंटेशन म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व कुणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कुणी जावं हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही देखील एक मागणी आम्ही आज घेऊन रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्याचबरोबरीने बँक व्यवस्थापनाने बँक युनिव्हर्सिटीची जी संघटना कार्यालय होती ती जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे, ती खाली करून घेतलेली आहे. तर ती आम्हाला वापस मिळावीत हा देखील एक आम्ही मागणी घेऊन रस्त्यावर आलेलो आहोत. असं म्हणता येईल का एका जास्त कामाचा दबाव कर्मचाऱ्यांनी? नक्कीच. सध्याच्या घडीला कुठलाही बँकेमधला कुठल्याही शाखेतला जो कर्मचारी आहे हा म्हणजे ऑफिसर असो किंवा मॅनेजर असो हे 9 वाजेपर्यंत तर बँकेमध्ये बसून काम करतातच आहेत. त्याचबरोबरीने क्लरिकल देखील
6 ते 6:30 पर्यंत बसून त्याला काम करावं लागतं, जेव्हा की त्याची ड्युटी जी आहे ही 5 वाजेपर्यंत आहे. आणि एवढं करून देखील काम पूर्ण होत नाहीये, ते काम पेंडिंग राहत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे, मध्यंतरी लाडक्या बहिणीचं जेव्हा योजना आली त्यावेळेस तर आम्ही सुट्टीच्या दिवशी देखील जाऊन बँकेत काम केलेले आहे, तरी देखील ते काम पूर्ण होत नाहीये. ते काम करायचं म्हणलं की आम्हाला लोकांना सांगावं लागतं 2 दिवस द्या, 3 दिवस द्या. या पुढचा जो आमचा अजेंडा राहील त्या अजेंडामध्ये आम्ही एप्रिल महिन्यामध्ये सलग 2 दिवसाचा संप करणार आहोत. आजच्या संपामध्ये आमच्या अधिकारी संघटनांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला होता. ते या संपामध्ये सहभागी नव्हते, परंतु इथून पुढच्या जे काही आंदोलनं होतील त्यामध्ये ते देखील सहभागी होतील आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधील जेवढ्या काही संघटना आहेत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या, ते सर्व एकत्र मिळून आम्ही हा लढा पुढे देणार आहोत. राजेंद्र देवळे, कार्याध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबाद. 20 मार्च 1927 रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित केली असून ही घटना कायमस्वरूपी स्मरणात राहावी यासाठी 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महेंद्र पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला जो पाण्यासाठी सत्याग्रह केला महाड येथे, त्या सत्याग्रहाचा एक कायमस्वरूपी या राष्ट्राला, या देशाला, या जगामध्ये कायमस्वरूपी नोंद व्हावी म्हणून हा दिवस राष्ट्रीय जलदिन घोषित करावा अशी आमची मागणी आहे. ही मागणी आम्ही गेल्या वर्षीपासून लावून धरलेली आहे. अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केला तरीही आपली कुठलीही त्यांच्याकडून माहिती आम्हाला आली नाही. त्यामुळे आज आम्हाला हे धरणे आंदोलन घेण्याची परिस्थिती आलेली आहे. आम्ही या धरणे आंदोलनामधून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत की जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो लढा हा मानवतेसाठी केलेला होता, मानवतेच्या समानतेसाठी केला होता. हा लढा पाण्यासाठी नसून हा मानवतेच्या एकतेसाठी होता. आणि जगातली ही सर्वात पहिली क्रांती आहे की जी पाण्यासाठी केली गेली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. असेच आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत. भिवंडी शहरात अंतर्गत भागीदारी पद्धतीनं चालणाऱ्या रिक्षा बेकायदेशीर पद्धतीने प्रत्येक प्रवासी यांच्याकडून 15 रुपये प्रति भाडे आकारत आहे. ते पूर्णपणे गैरकायदेशीर असून त्यांना अशा कोणत्याही प्रकारचे प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांच्याकडून परवानगी देण्यात आलेली नाहीये. सध्या रिक्षाचे मीटर 23 रुपये असून ते 26 रुपये होणार आहे. याचप्रमाणे भागीदारी पद्धतीनं रिक्षा चालवत असणाऱ्या प्रत्येक 10 रुपये प्रति प्रमाणे प्रवासी भाडे आकारले पाहिजे. परंतु भिवंडीतील रिक्षा चालक कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता प्रत्येकी प्रवासीकडून सध्या 15 रुपये प्रमाणे दर आकारत आहेत. ते चुकीचं असून भिवंडीतील जनतेची सरळ लूट करत असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी पोलीस उपायुक्त यांना भेटून निवेदन सादर केलं. आज 1.5 ते 2 वर्षापासून रिक्षावाले जे मनमानी करतात, गोरगरीब जनता जी आहे त्यांच्याकडून 15 रुपये ते रिक्षा भाडं घेतात. कायद्यात ते 15 रुपये घेणं चुकीचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही DCPंना हे निवेदन दिलेलं आहे की 26 मीटरच्या याच्यानुसार 26 रुपये आकारू शकतात. तो 23 ते 26 रुपये जास्तीत जास्त. चला ठीक आहे, CNG वाढली, 2 रुपये एक्स्ट्रा केले, 26चे 28 केले, किंवा अजून काय झालं 2 रुपये एक्स्ट्रा झाले. चला ते 10 रुपयाप्रमाणे शेअरिंग रिक्षा 30 रुपये आकारू शकतं. हे 45-40 रुपयाप्रमाणे घेतात. म्हणजे 5-5 रुपये हे त्यांच्या मनमानी कायद्याच्या बाहेर जाऊन हे रिक्षा भाडं घेतात. तर हे तात्काळ थांबवावं म्हणून ट्रॅफिक DCP आणि आपले DCP हे असे ACP वगैरे सिनियर PI यांच्याकडे तक्रार दाखल करतोय. आणि याच्यापुढे नागरिकांनी 10 रुपये देण्यात यावे. आणि जर कोणी रिक्षावाला मुजोरी करत 15 रुपये मागत असेल तर तात्काळ त्यांनी कंट्रोल नंबरवर कॉल करून त्याची कायदेशीर त्याच्यावर कारवाई होईल, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. म्हणून आजपासून भिवंडीच्या जनतेने 10 रुपयेप्रमाणे शीट भाडं देण्यात यावं ही आमची मागणी आहे. याच्यात गोरगरीब लोकांचं
खूप नुकसान होत आहे आणि ही लूट थांबवली पाहिजे. आमचं रिक्षावाल्यांवरती आक्रोश नाहीये, पण रिक्षावाल्यांच्या सुद्धा आम्ही तरतुदी काही मांडलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी सेफ राहतील. ते उदाहरणार्थ काही CNG पंपवाले जे आहेत ना, जे स्क्रॅपच्या रिक्षा आहेत, ज्या बोगस नंबर प्लेटच्या आहेत, त्यांना 10 रुपये 20 रुपये जास्त घेऊन त्यांना ते CNG भरून देतात. त्या भरून न देता त्या CNG पंपावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार. काही फेक रिक्षांमध्ये आम्ही जाऊन आम्ही बसणार, तिथं आम्ही व्हिडिओ शूटिंग करणार आणि त्याचं लायसन हे CNG पंपवाल्याचं कॅन्सल करायला लावणार. इथपर्यंत आता आम्ही सक्तीने वागणार. बस झालं, हे कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांना आम्ही धारेवर धरणार. ज्या प्रकारे दिशा सालियान प्रकरणात न्यायाची मागणी होते, त्याच प्रकारे पूजा चव्हाणला देखील न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. ज्या प्रकारे दिशा सालियांसाठी न्यायाची मागणी होत आहे, तसंच पूजा चव्हाणला पण न्याय मिळायला पाहिजे. एक वंजारी समाजाची एक गरीब घराची मुलगी होती, पूर्ण पुरावे होते, तिचे मर्डरचे पूर्ण पुरावे होते, कोणते मंत्रीसोबत संबंध होते, काय काय होता, सगळं काही त्यावेळे सगळ्यांचे समोर आला होता. मीडियावरती आज पण आहे, तरी पण तिला न्याय भेटला नाही. पण आज 5 वर्ष नंतर दिशा सालियांसाठी न्यायाची मागणी करत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पूजा चव्हाणला पण न्याय द्या. आणि जरी नाही दिला, आणि असं मला माहीत पडलं होतं की चित्रा वाघ ताईने पण खटला टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी माघार घेण्याची ॲप्लिकेशन दिली होती. पण काही गोष्ट नाही, मी पण आहे, जरी माघार पण घेतली तर स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी लवकरच लवकर हायकोर्टामध्ये ते CBI चौकशीची मागणी करणार आहे आणि पूर्ण पुरावेसहित लवकरच लवकर मी याच्यावरती पूर्ण पत्रकार परिषद घेणार आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.